जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत। म्हणजेच मित्रांनो, आता होणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये स्वराज संस्थेच्या निवडणुकांमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष मिळून महायुती सरकारला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर या दोघा बंधूंना नेमक्या किती जागा मिळणार आहेत हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया। तर मित्रांनो, 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने नाशिक महानगरपालिकेवर सत्ता मिळवली आहे, पण मित्रांनो आता राज आणि उद्धव एकत्र आले आहेत। तर मित्रांनो, आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, आता जर 2-2.5 महिन्यामध्ये निवडणुका झाल्या तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच मित्रांनो सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया। तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे। तर मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या ही 133 आहे। तर मित्रांनो, जर कोणत्याही पक्षाला नाशिक महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमक्या किती जागा लागणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला जर म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघा पक्षांना मिळून नेमक्या किती जागा लागणार आहेत आणि मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर त्यांना किती नेमक्या जागा लागणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेवर जर कोणत्याही पक्षाला जर सत्ता मिळवायची असेल तर 67 जागा या नाशिक महानगरपालिकेवर येणं गरजेचं आहे। म्हणजेच मित्रांनो, कोणत्याही पक्षाला जर नाशिक महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला 67 जागा या नाशिक महानगरपालिकेवर येणं महत्त्वाचं आहे। पण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नाशिककरांनी एक हाती सत्ताही दिली होती। म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता ही नाशिककरांनी त्यांच्या हाती दिली होती। पण मित्रांनो, आता येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया। तर मित्रांनो, आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे आपल्या देशावर सलग 60 वर्ष त्यांची सत्ता होती तो पक्ष म्हणजेच मित्रांनो काँग्रेस पक्ष। तर मित्रांनो, आता आपण हे बघूया की राहुल गांधी यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा लागणार आहेत ते आता आपण बघूया। पण मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे बघूया की काँग्रेस या पक्षाला गेल्या काही काळापासून म्हणजेच मित्रांनो गेल्या 10-15 वर्षापासून काँग्रेस या पक्षाला गळती लागली आहे। म्हणजेच मित्रांनो, काँग्रेस या पक्षातून एक नेते हे बाहेर पडत आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आत्ताच झालेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपण पाहिलं आहे। पण मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं आपण पाहिलं आहे। पण मित्रांनो, आता आपण हे बघूया की आता येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच जर आता येणार 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 7 ते 8 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। म्हणजे मित्रांनो, राहुल गांधी यांच्या पक्षाला परत एकदा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, आता जर 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारे यश नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला आता तर या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच काँग्रेस या पक्षाला 7 ते 8 जागा या मिळतील की काही जागा वाढणार आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट। मित्रांनो, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पक्षाचे सुद्धा नाशिक महानगरपालिकेच्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, अजित पवार यांच्या पक्षाचं सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे। म्हणजेच मित्रांनो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यामध्ये 2 मंत्रीसुद्धा आहेत। ते 2 मंत्री म्हणजे मित्रांनो गेले कितीतरी वर्ष मंत्रिमंडळात स्थान असणारा नेता म्हणजे मित्रांनो छगनजी भुजबळ इतके अनुभवी मंत्री त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ताकद लावताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि दुसरे मंत्री म्हणजे आताचे चर्चेत असणारे मंत्री म्हणजे माणिकराव कोकाटे। तर मित्रांनो, माणिकराव कोकाटे आणि छगनजी भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 7 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, 7 जागा म्हणजे त्यांची इतकी ताकद तिथे असून सुद्धा
त्यांना इतकं काही चांगलं यश त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. पण मित्रांनो गेल्या काही काळापासून म्हणजेच मित्रांनो गेल्या 2-2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे हे नाव कायमच चर्चेत असलेला विषय आहे. आपल्या राज्यातच नव्हे तर देशात सुद्धा त्यांचं नाव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांनी जे गेल्या 2-2.5 वर्षाच्या पाठीमागे बंड केलं होतं. म्हणजेच मित्रांनो त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून 40 आमदार पडून ते गुवाहाटीला गेले होते आणि त्यानंतर मित्रांनो ते गुवाहाटीमधून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची युती करून ते स्वतः मुख्यमंत्री सुद्धा राहिले होते. आणि मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच जर आता 2-2.5 महिन्यामध्ये होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 18 ते 20 जागा या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 18 ते 20 जागा म्हणजे इतकं चांगलं यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील बरेच नेते हे त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतले होते. म्हणजेच मित्रांनो काही शाखा प्रमुख, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक या सर्व प्रकारचे बारीक सारीक नेते हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. पण मित्रांनो एवढं करून सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतकं चांगलं यश मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष. म्हणजेच मित्रांनो एकेकाळी नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता असणारा पक्ष. पण मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या काही काळापासून म्हणजेच मित्रांनो 2017च्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता ही 2017च्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये होती. पण मित्रांनो काही कारणामुळे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 2017च्या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. पण मित्रांनो आता येणाऱ्या 2025च्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे एकत्र आले तर त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 18 ते 20 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश नाशिक महानगरपालिकेमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार असेल असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. म्हणजेच मित्रांनो आपल्या देशावर आणि राज्यावर चांगल्या प्रकारे वर्चस्व असणारा पक्ष आणि आपल्या देशावर आणि राज्यावर सलग 2-3 टर्म सत्ता असणारा पक्ष. त्या पक्षाला येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 66 जागा या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. पण मित्रांनो त्यांची नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता 2017च्या निवडणुकीमध्ये मिळाली होती. पण मित्रांनो आता येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. पण मित्रांनो याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते आता आपण बघूया. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 40 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 66 जागा निवडून आणणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 40 जागा म्हणजे मित्रांनो त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा तोटा हा भारतीय जनता पक्षाला होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. तर मित्रांनो आता आपण हे बघूया की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 50च्या वर जागा म्हणजेच मित्रांनो 50 ते 55 जागा या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो 2-2.5 वर्षाच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांनी इतके नेते फोडून सुद्धा 40 आमदार हे त्यांनी फोडून सुद्धा आणि नाशिक महानगरपालिकेचे काही नगरसेवकांना, काही माजी नगरसेवकांना, काही शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख फोडून सुद्धा
त्याचा काही नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फायदा न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, इतकं सारं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून करून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश हे मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. इतके सारे नेते फुटून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश हे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला इतका तोटा होईल का? आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर इतक्या जागा मिळतील का? हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.